ख्रिस्त सलाम. आज मुंबई या ठिकाणी ख्रिस्ती समाज एकत्र आलाय आणि आमच्या सोबत सिस्टर सीमा. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. मोर्चेविषयी काही दोन शब्द आम्हाला बोलते सिस्टर सीमा. सो मी कॅमेरा टर्न करते सिस्टर सीमाकडे. मला एवढंच बोलायचंय की आपण जो मोर्चा काढलाय ख्रिस्ती समाजाने सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे. आणि खास करून माझी एक विनंती आहे, जर आपण आपल्या लोकांसाठी नाही उभा राहणार तर कुणासाठी उभा राहणार. आणि आपल्याला उभा राहणं लय गरजेचं आहे, कारण की आता लय सताव चाललाय. जर आज आपण आपला आवाज नाही उचलणार तर आपण कधीच उचलू शकत नाही. आता जे आमदारनी ते बोललंय आपल्या लोकांच्या विरोधामध्ये असं करणार तसं करणार, पण त्यांचा कुंभमेळा चालतो, करोडो लोक येतात, तेव्हा आपण काय बोलत नाही. मग आपल्या छोट्याशा चर्चला हे लोक का अटॅक करतात? आणि आपला अधिकार आहे, आपण एक नागरिक असून जेवढा भारतात त्यांचा अधिकार आहे तेवढा आपलाही अधिकार आहे. आणि आपल्याला जसंही संविधानाने सगळ्यांना एक समान मानलंय आणि हे लोक आपल्या विरोधमध्ये नाही येऊ शकत. जर आपण त्यांच्या कुठल्या पण गोष्टीला अटॅक नाही करत तर ते आपल्या चर्चेसला अटॅक नाही करू शकत. आणि जर आपण आज आवाज नाही उचलणार तर कधीच आवाज उचलू शकत नाही. तर मला एवढं बोलायचं की जेवढे पण ख्रिस्ती लोक सगळे उभा राहा आणि तुम्ही आवाज उचला, कारण की आपला आवाज हा जायला पाहिजे. परमेश्वर आपला आवाज ऐकतो. आज जेव्हा परमेश्वराने एस्तरला सांगितलं की आज तू चुपचाप राहिली तर उद्धार कुठून पण येईल, मग तुझं काय होईल ते तू विचार कर. तर आज मला असं बोलायचं की जेवढे पण ख्रिस्ती लोक आहेत सगळे उभा राहा आणि तुम्ही आवाज उचला आणि ह्याच्या विरोधमध्ये उभा राहा. कारण की जेवढा अधिकार त्यांना आहे तेवढा अधिकार आपल्यालाही आहे. आणि आपल्याला आपला अधिकार मिळाला पाहिजे आणि आपल्याला आपला न्याय मिळाला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना उभं राहायला पाहिजे. आणि तुम्ही सगळे उभे राहा आणि परमेश्वराला प्रार्थना करा की हा सगळा सताव निघून जायला पाहिजे. इव्हन लेडीज लोकांना पण ते लोक चर्चमध्ये घुसून मारायला लागले. एवढा अधिकार त्यांना नाही दिलाय. लेडीज लोकांनाही जाऊन ते लोक हात उचलायला लागलेत. आंध्र प्रदेशमध्ये चर्चमध्ये घुसून लेडीज लोकांना, पास्टर लोकांना जाऊन मारायला लागलेत. हा त्यांना अधिकार नाहीये. आपल्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घुसून लोकांना मारणं हा त्यांचा अधिकार नाहीये. आपला अधिकार आपल्याला घेणं इम्पॉर्टंट आहे. आपल्याला उभा राहणं इम्पॉर्टंट आहे. आणि ते काय बोलतात की ह्यांना मारू त्यांना मारू, मी एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो. एवढे तुमच्याकडे पैसे, तुम्ही गरीब लोकांना मदत करा. तुमच्याकडे एवढेच पैसे आलेत फुकटचे, गरीब लोकांना मदत करा. तुम्ही ख्रिस्ती लोकांना मारायला पैसे देताय. तुम्हाला आपल्याला आवाज उचलणं लय गरजेचं आहे. त्यांच्याकडे एवढा फुकटचा टाइम आहे, त्यांना ते झाले, ते आज मंत्री आहे, काही पण आहे, ते PM आहे, हे आहे, ते कुणामुळे? आपल्यामुळे. कारण की आपण जनता त्यांना वोट करतो, जनतामुळे ते. पण जनतामध्ये ते फूट पाडायला लागले. तर आपल्याला ह्याच्या विरोधमध्ये उभं राहणं लय गरजेचं आहे. जर आज आपण उभा नाही राहिला तर कधी उभा नाही राहणार. सगळे ख्रिस्ती लोक उभा राहा आणि यांच्या विरोधमध्ये विरोध करा. हा माझा तुमच्याकडनं आग्रह विनंती आहे. आणि कोणीही कुणाच्या विरोधमध्ये नका जाऊ, कारण की आपण ह्या भारतात एक राहिलोय आणि हे लोक आपली युनिटी तोडतात. एकमेकांच्या विरोधमध्ये आणून त्या महागाईच्या बद्दल नाही बोलत आहे. काय देशामध्ये हे लोक प्रत्येक गोष्टीला GST लावलं त्याच्या विरोधमध्ये नाही बोलत आहे. पण ख्रिश्चन लोकांना मदत आणतात, मग ह्याला आणतात त्यांना आणतात आणि असं करून ही पूर्ण युनिटीला खराब करतायत. तर माझी एवढीच विनंती, सगळे ख्रिस्ती लोक उभा राहावा आणि परमेश्वरासाठी उभा राहावा, आपल्या लोकांसाठी उभा राहावा. कारण की आपल्याला ही आपलं हे करायचं. जेव्हा यांचा कुंभचा मेळा चालला आपण काय नाही बोललो, पण आपले जर ख्रिस्ती लोक छोटे छोटे चर्चमध्ये घुसून मारायला लागले, यांची एवढी हिंमत. मला हे नाही बोलायचंय, मला एवढंच बोलायचं की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. हा आपला अधिकार आहे. आपण भारतात राहतो, भारतात ऍज अ जनता, ऍज अ पब्लिक आपल्याला अधिकार आहे आपली गोष्ट ठेवायचा, आपला अधिकार आहे आपल्या गोष्टीसाठी उभा राहायचा. धन्यवाद. मी पास्टर शुभमकडे देतो. प्रभूला धन्यवाद. आणि लाईव्ह मुंबईमध्ये मोर्चा चालू आहे, मी लाईव्ह तुम्हाला दाखवतो. हे बघा, कॅमेरा टर्न करतो. सर्वजण प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. हालेलुया. आज खरोखर जर ख्रिस्त आमचा आहे तर विजय आमचा असणार आहे. आणि आमच्यावरती चढाई करून येणारे प्रत्येकाला देवबाप नक्कीच शिक्षा देणार. प्रेज द लॉर्ड. आज खूप सुंदर भाषण सिस्टरने दिले आणि खरोखर माझी अशी इच्छा आहे की बरेच तरुण बहीण आणि भाऊ सुद्धा लाईव्ह आहेत. तर मला सगळ्यांना एकच सांगायचंय की घरात सोडून मारण्यापेक्षा ख्रिस्तासाठी लढून मारा, जेणेकरून तुमच्याद्वारे प्रभूचं गौरव होईल, प्रभूचं राज्य येईल.
अजून काहीतरी बोलायचे सर मी परत काय फोन त्यांच्याकडे देतोय, ऐकूया आपण. मला एवढं बोलायचंय की तुम्ही यांचं ऐकून एकमेकांच्या विरोधमध्ये नका येऊ, पण एकमेकांच्या सोबत उभा राहा. कारण की पहिल्यापासून आपला महाराष्ट्र एक आहे, तसं एका सोबत उभे राहा आणि यंग जनरेशन तुम्ही डोळे उघडा आणि यांचे चाल ओळखा आणि यांच्या विरोधमध्ये उभा राहा. देव आपल्याला नक्कीच विजय देईल. जय मसीह. आमेन. आणि या गोष्टीसाठी प्रार्थना करा की लवकरात लवकर जो आहे पडळकर गोपीचंद आणि डोक्यात मन तो व्यक्ती, त्यासाठी प्रार्थना करा की परमेश्वराने त्याला सद्बुद्धी दिली पाहिजे आणि तिची आमदारकी रद्द होऊन त्याने परमेश्वराची सेवा करायला पाहिजे. हालेलुया. परमेश्वराची त्याने सेवा करायला पाहिजे, जेणेकरून ख्रिस्ताचा गौरव त्याच्या ठाई होईल. आणि जेवढेही मोर्चे आज होते, ज्या ज्या ठिकाणी होते, त्या सर्व मोर्चांसाठी तुमच्या प्रार्थनेत, तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेत आठवण ठेवा. आज खरोखर मी एक व्हिडिओ टाकला होता की 1 ख्रिस्ती लाख ख्रिस्ती. आज मी तुम्हाला ख्रिस्ती लोक दाखवू शकतो. हे बघा, मोर्चा तिकडे चालू आहे. आज मुंबई या ठिकाणी मोर्चा चालू आहे आणि लाईव्ह ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे लोक, सर्व जाती धर्माचे, फक्त ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे लोक आज इथे जमलेले आहेत. आणि मला अजून एक सांगायचं आहे की येशू ख्रिस्त कुठली जात किंवा कुठलाच धर्म बदलत नाही, तर येशू ख्रिस्त जीवन बदलतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाला ब्लेस करो. प्रार्थनेत असा आणि परमेश्वराचा गौरव करा. गॉड ब्लेस यू.